आता आम्ही रिक्षा पॉईंटला थांबलोय. जर्किंग घातलं होतं पण काय पाऊस नाही आणि खूप गरमी व्हायला लागली म्हणून काढून ठेवलं. तर आता रिक्षा येईल. बाळा कुठं जायचं तुला? कुठं जायचंय? कोणत्या मंदिरात जायचंय? गणपतीच्या मंदिरात. तिकडे जाऊ नको पलीकडे. नाही नाही चांगलं आहे. चला तुझं जर्किन घालून घे. दर्शन वगैरे झाले आणि आता रुद्रांशला डोसा खायचा किंवा इडली. तर आता त्याच्यासाठी चाललो हॉटेलमध्ये. बघू शकता मंदिरात गर्दी खूप आहे. आम्ही आलो तेव्हा पण एवढीच होती. आता थोडीशी कमी झाली आहे. आणि इथं आहे रक्तदान शिबिर. आता आलो गणपती मंदिरामध्ये कारण की रुद्रांशला गणपती मंदिरात सारखं म्हणतो मंदिरात जायचे म्हणून. आता ह्याचं दर्शन घेऊया तिथे. तर आता गणपती मंदिरातलं दर्शन घेतोय. आता दर्शन घ्यायचे मंदिर आणि दर्शन घेतलं की मग मार्केटमध्ये पण जायचं, हॉटेलमध्ये पण जायचं. असा डोसा खायचा आहे. स्वतःला मी दत्त मंदिरामध्ये. नीट काढ शूज, नीट काढ. चल इकडं तिकडे नाही, इकडं इकडं समोर पाय पडायचं. घंटी वाजवायची. थांब. इथं आधी जे बाप्पा कर. चला. मच्छर नाही ती मधमाशे. हां इथं घे दर्शन. इथं पाय पड. आता मी थोडा वेळ इथं बसलोय. थोडंसं साहित्य खरेदी करायचे, किराणा वगैरे घ्यायचा आणि मग घरी जायचं. तर रुद्रांचा काही आज डोसा वगैरे नाही भेटला. आम्ही गेलतो पण फक्त आज साबुदाणा वडे वगैरे होते. तर तो थोडासा नाराज झाला आहे. त्याला जे पाहिजे होतं ते भेटलं नाही. आणि आज एकादशीमुळं हॉटेलमध्ये कुठंच नाही, वडापाव पण नाही भेटत आहे आणि डोसा इडली काहीच नाही भेटत आहे. खाणार आहे मग तू? काय खाणार आहे? कुणी लावला गंध? जायचं. पाऊस पण बंद आहे. जास्त पाऊस पण नाही आहे. जर्किंग आणली होती पण जास्त पाऊस पण नाही. कधी कधी लगेच येतो, परत कधी कधी लगेच थांबतो. पडशील बाळा तिकडं, पाठीमागे पडशील. हो. काय झालंय? मधमाशा. पावसाचं तर आत्ता जर्किंग काढली की आत्ता पाऊस येतोय. लगेच बंद होते. थोडा वेळ येतो. काहीच कळा नाही. पडशील. आत्ता दिले तिथे 10 होते ते. पावसातच आता फिरावं लागणार आहे. मार्केटमध्ये पाऊस चालू आहे. थोडा पाऊस चालू आहे. आत्ता भाज्या वगैरे घेतल्या. आता फक्त थोडंसं किराणा घ्यायचा आहे. फुल पावसामध्येच आता फिरावं लागणार आहे कारण की थांबलो तर हा काय पाऊस थांबणार नाही आज. आणि हे वाघोट्या
कोण घेऊ नको, संपत नाही तुला. छोटाच घे. बारका द्या. तो मधला घ्या, मधला. डोसा खाणार आहे का आईस्क्रीम खाणार आहे? आईस्क्रीम आणि डोसा. डोसा डोसा भी खाणार आहे. बरं. इथं वर ठेव आणि खा. दुसरा चमचा घ्यायचा का? एक मिनटं. स्टील का पण त्यात नजर द्यायची, हे तुटते कडक आहे जास्त. आलो का? जास्त कडक तुटला. असल्यामुळे तुटायला. हां. आईस झालं. पार्सल खाणार आहे का काही? का घरी गेलो खाणार आता डोसा? भेटला आम्हाला, पाहिजे होता तर डोसा नाही, डोसा नाही. आता पुस्तक आता खुश झाला ना बाबू? काय बाळा, आता खुश आहे ना तू? डोसा आईस्क्रीम. आज रुद्रांशला डोसा पाहिजे होता, आईस्क्रीम जागेवर डोसा नाही भेटला. तो खूप नाराज झाला. आता इथे डोसा भेटला, कारण की आज एखाद्या असल्यामुळे जास्त करून पुढे इडली किंवा डोसा भेटत नव्हता. तर भेटला. आता एक आईस्क्रीम घेतली आणि डोसा डोसा पार्सल घेतला, कारण की तो एकटाच खाणार आहे. ते दोघांना उपवास आहे आणि एका टाईमला तो नाही पूर्ण नाही खाते. आणि आता आईस्क्रीम खाल्ल्यावर तर नाहीच खाणार. त्याच्यामुळं म्हणजे पार्सल घेऊया. डोसा द्यायचा का लगेच खायला आईस्क्रीम झालं का नको? बरं, आईस्क्रीम खा अगोदर. आता पाऊस थांबलाय, तोपर्यंत आपण पटकन घरी जाऊया. रिक्षा भेटत आणि मग घरी गेले की लगेच रुद्रांश डोसा खाणार आहे ना? काढून बसला होता. त्याला वाटलं आता मला काही देत नाही, तर हे दोघंच खाते. आता आईस्क्रीम खाल्ली, आता डोसा घेतला, आता खुश आहे ना? नाही तर बाबूचं तोंड कसं झालं रडाईसारखं. आता मला खायला काही देत नाही आहे ना? आहे की डोसा? आता जर ह्याला डोसा दिला नसता ना, तर दुसऱ्या वेळेस आलाच नसता आपल्यासोबत. म्हटलं असता नको मला. हाताने पुसू नको, थांब. घरी पोहोचले कमीत कमी आत्ता किती 3-3:30 वाजत आलेले आहेत. एवढा वेळ लागला. आणि भाज्या वगैरे पण खरेदी करायच्या होत्या, त्या पण खरेदी केल्या. फराळाचं पण आणलं. तर आत्ता चहा करायचा आहे, कारण की आज उपवास आहे आणि नाश्ता थोडाच केला. तर आज मी हा ब्लॉग इथं एंड करत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल.